नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता देण्यात येणार आहे त्या संदर्भातील सर्व अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 87 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या 24 फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे। मित्रांनो, याची अपात्र करण्यामागचे कारण काय असेल? तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे, ती वाढ किती असेल, तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या 24 तारखेला किती पैसे जमा होणार आहेत, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे। यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 87 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम ही 24 फेब्रुवारी रोजी हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही निकष लावण्यात आलेले आहेत आणि पहिला निकष जर पाहिला, शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे। तसेच जर दुसरा निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांचे आधार बँक सीडिंग म्हणजे आधार बँक संलग्न असणं आवश्यक आहे, तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना या अगोदर वर्षाला 12,000 रुपये भेटत होते, या रकमेमध्ये आता वाढ करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना यामध्ये 15,000 रुपये प्रतिवर्ष असे करण्यात आले आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 रुपये असतील। तसेच PM किसान सन्मान निधी देखील 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे। तर एकूण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे 6,000 रुपये हे 24 फेब्रुवारी रोजी हे जमा करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हे निकष जे पूर्ण असतील अशा शेतकऱ्यांनाच फक्त नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधीचा रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामधील निकष जर पाहिले तर शेतकऱ्यांनी आपली आधार बँक KYC करणं म्हणजेच आधार बँक सीडिंग म्हणजे संलग्न असणं आवश्यक आहे। तसंच KYC शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे। मित्रांनो, PM किसानची KYC पूर्ण असेल तरच नमो शेतकरी सन्मान निधी हा हप्ता देण्यात येणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्हीचे पोर्टल एकच असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केली नाही अशा शेतकऱ्यांनी 24 फेब्रुवारी अगोदर ही KYC पूर्ण करणं आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाकडून घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना आता वार्षिक 15,000 रुपये ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे आता 4,000 रुपये आणि PM किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये असे 6,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24 फेब्रुवारी रोजी हे जमा करण्यात येणार आहेत। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हे दोन निकष पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।